श्री ज्ञानेश्वर विद्यालय तळणी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। प्रथमतः शाळेचे मुख्याध्यापक व उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या सोहळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले। या सोहळ्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। शाळेच्या मुख्याध्यापकांच्या अध्यक्ष समारोपानंतर विद्यार्थ्यांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले। यावेळी शाळेची विद्यार्थिनी दुर्गा सूर्यवंशी हिच्या भाषणाने उपस्थितांचे लक्ष वेधले। महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐर्या गैर्याने नव्हे, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्याच्या टापानं आणि शाहिराच्या टपानं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्याच्या टापानं आणि शाहिराच्या टपानं, आणि हाच इतिहास घडवला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना। मुजरा त्या छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचा छत्र म्हणजे आभाळाचा रहिमान, जो त्या सूर्याची शान, मराठी मानाचा झगझगता अभिमान, आणि काळीज आहे सह्याद्री त्याला शंभूंचा अभिमान, आणि महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी फक्त आणि फक्त एकच वाघ बघितला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 हुतात्म्यांच्या बलिदानांचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज माझ्या मावळ्यांचा हा महाराष्ट्र, जिगरबाज माझ्या मावळ्यांचा हा महाराष्ट्र। आणि याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, पण आपण काय करतो? आपण माणसं वापरतो आणि वस्तू जपतो। त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्णाक्षरांनी इतिहास लिहिला। त्यांच्याविषयी ऐकलेली प्रत्येक गोष्ट आजही आपल्या मनात ठासून भरली आहे। असाच एक प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरनं महाराष्ट्रात परत येत होते, तेव्हा वाटेत एक बेलवडी नावाचं गाव होतं। त्या गावात एक छोटासा किल्ला होता आणि तिथे मल्लमा देसाई नावाची एक स्त्री राहत होती। दादाजींना वाटलं जाता जाता हा गड घेऊन जावा। त्यांनी थोडं सैन्य गोळा केलं आणि मल्लमावर चालून गेले, परंतु मल्लमा ही जिद्दीची आणि चिकाटीची, तिने त्या मावळ्यांवर प्रहार केला आणि तिथे मावळ्यांचा पराभव झाला। दादाजींना वाटलं एका महिलेच्या हातून या मावळ्यांचा पराभव झाला असे शक्य नाही, त्यामुळे दादाजींनी अजून थोडं सैन्य गोळा केलं आणि मल्लमावर तुटून पडले। तेव्हा मात्र मल्लमाचा पराभव झाला। जेव्हा दादाजींनी ठरवलं मल्लमाला कैद करायचं आणि राजासमोर उभं करायचं, तेव्हा मल्लमा आत गेली, आपल्या लहान बाळाला घेऊन बाहेर आली। जेव्हा तिला राजासमोर उभं केलं, तेव्हा तिला वाटलं आता जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार। तेव्हा ती शिवाजी महाराजांच्या चरणात नतमस्तक होऊन म्हणाली, राज, मी तुमची गुन्हेगार आहे राज, जी शिक्षा द्यायची ती मला द्या, यात माझ्या लहान बाळाचा काहीही दोष नाही। तेव्हा शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केलं आणि चिटणीसाला इशारा दिला। चिटणीस आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला। शिवाजी महाराजांनी त्या लहान बाळाला आपल्या मांडीवर घेतलं आणि दुधाच्या वाटीतून चमच्यानं दूध पाजलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर आहे ना तो माझा भाचा आहे। अहो, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झाल्यात, आणि कोणता भाऊ आपल्या भगिनींचं राज्य बळकावून घेतो? अहो दादाजी, बहिणीचं राज्य बळकावून घ्यायचं नसतं तर तिला राज्य द्यायचं असतं। शिवाजी महाराजांनी तिला तिचं राज्य परत तर केलंच, त्यानुही तिला बांगडी साडी देऊन तिच्या घरी सुखरूप पोहोच केलं। म्हणून मला असं वाटतं, जे शिवाजी महाराजांनी केलं ते जगानं कधीच केलं नाही, आणि जे जगानं केलं ते शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी स्त्रियांचा आदर केला। इथे बसलेल्या मुलींना एवढंच मला असं वाटतं, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघिंतू भवानीचा वार आहे। भगव्याची रक्षणे तू, स्वराज्याची तू मेघ आहे, भगव्याची रक्षणे तू, स्वराज्याची तू मेघ आहे, कमी समजू नको स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे, तू जिजाऊची लेक आहे।
आता एवढी वर्ष झाली, आताच 5-6 वर्ष यापूर्वीचा एक तुम्हाला प्रसंग सांगावासा वाटतो. जेव्हा इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते, तेव्हा गाईड्सने त्यांना प्रश्न केला की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचं आहे की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं आहे. तेव्हा इटलीचे पंतप्रधान त्यांना म्हणाले, मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको. या महाराष्ट्राच्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचं मला रायगड बघायचा आहे, त्या राजाचं मला रायगड बघायचा आहे. तेव्हा सगळे गाईड्स त्यांना घेऊन रायगडावर गेले. एवढंच म्हणजे तुम्हाला की जगाच्या पाठीवर कुठेही जा आणि तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्ही कोठून आला आहात, तर त्यांना अभिमानानं सांगा की ज्याने मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलो आहे. ज्या मातीतून जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. ज्या मातीतून जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छातीत ठोकून सांगते, मी शिवबाचा मावळा आहे, मी शिवबाचा मावळा आहे. जाता जाता एवढंच म्हणते, देवाकडे एक फूल मागितलं, देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे एक फूल मागितलं, देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे राहायला घर मागितलं, तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे प्यायला पाणी मागितलं, देवाने अख्खं समुद्रच दिलं. देवाकडे प्यायला पाणी मागितलं, देवाने अख्खं समुद्रच दिला. परंतु जेव्हा देवाकडेच देव मागितला, तेव्हा देवानं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला.